मराठवाड्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी असलेला एक मतदारसंघ म्हणजे जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद मतदारसंघ। माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा हाच बालेकिल्ला। मागील 10 वर्षापासून या ठिकाणी भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे यांचे पुत्र आणि विद्यमान आमदार संतोष दानवे हे प्रतिनिधित्व करत आहे। त्यांना तिसऱ्यांदा भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार चंद्रकांत दानवे यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यात दोघंही आता तिसऱ्यांदा दानवे विरुद्ध दानवे अशी निवडणूक भोकरदन मध्ये पाहायला मिळणार आहे। तालुक्यातील विकास कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न आणि इतर काही समस्या याबद्दल भोकरदन शहरातील नागरिकांना काय वाटतं हे आपण आज त्यांच्या तोंडून या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या मी आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात। या ठिकाणी काही मंडळी बसलेली आहे, आपण त्यांच्याशी जाणून संवाद साधूया। काय भोकरदन मध्ये कोणती लढत आहे? महायुतीचे उमेदवार निवडून येणार संतोष पाटील दानवे विकासाच्या मुद्द्यावर। काय काय कामं केली त्यांनी? खूप रोड केले, आमच्या नांद्याला केटीवर केला, खूप पाणी झालं तेव्हा तर लोकांचा झालं बाबा पाणी लाईट चांगली असल्यामुळं उत्पन्नात नक्कीच वाढ होणार आहे। त्यामुळे आता हे जे मतदान विकासावर होणार आहे त्यामुळे एकदम चांगल्या लीडला निवडून येणार आहे। जरांगे फॅक्टरचा प्रभाव नाही होता पहिला, पण आता तसं काही नाही। आता सगळ्या लोकांना कळायला लागलं की बाबा नेमकं आरक्षण कोणा दिलं तर कोणा घालवलं, त्याच्यामुळे आता की असं जरांगे फॅक्टर एवढा केला नाही। समजा आता लोक सुद्धा झाले समजा सगळे। तुम्ही काय करता? शेती। तुम्ही कुठले? नांदा। शेती करता तुम्ही? हो। शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का? भाव नसला पण मग भाव चढ उतर होत असतो, त्याच्यात काय शासनाची जबाबदारी नसतात। पण मग लोकांचा आरोप येतो त्याला की नाही, पण इथल्या त्या स्थानिक आमदारांचे विकास केला। प्रत्येक नदी, नाला, केटीआर, रस्ते, इतर विकास कामे भरपूर झालेले। त्यामुळं महाविकास आघाडीचं काही इथं चालणार नाही, महायुतीच चालणार। बरं, काय काय विकास कामं केली? चंद्रकांत दानवे यांनी काही विकास कामं केली नाही? 12 वर्षात तुम्हाला काही दिसत नाही। माझ्या गावामध्ये एक सभा मंडप बांधलेला, तो दिसत नाही 12 वर्षामध्ये। बरं, कोण निवडून येईल मग? संतोष रावसाहेब पाटील दानवे। बरं, तुमचं काय मत आहे? माझं मत आहे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांनी अनेक मोठे विकासाचे कामं केली। आरोग्य उपकेंद्र केले, पंचायत समिती बांधली, शेतकऱ्याविषयी गावात प्रत्येक गावात नदी नाल्यावर केटीवर बांधले, रस्ते केले, डिप्या बसवल्या, सोलर प्लॅनचे भरपूर गावामध्ये हे चालू आहे, सबस्टेशन चालू आहे। त्यामुळं आमचं मत आहे बा ह्यावेळेस महायुतीचे अधिकृत उमेदवार संतोष रावसाहेब पाटील दानवे निश्चित विजय होतील। विकास रावसाहेब दानवेचा पराभव कसा झाला? रावसाहेब दानवेचा पराभव काही कारणास्तव झाला। रावसाहेब दानवेंनी 35 वर्ष या भोकरदन जाफराबाद मध्ये हे केलं, 35 वर्ष लोकांनी त्यांना साथ दिली। काही कारणास्तव कोणते कारण आहे? थोडेफार कारण काय राहते, काही चुक्या झाल्या असं, काही लोक नाराजी बा जास्त दिवस एक नेता कधी लोकांना एक काँग्रेसवाल्याने निरुटू पसरवला बा रावसाहेब दानवेने असं केलं तर कोणतंही नाही। रावसाहेब दानवे एक मुस्लिम समाजाचा मी आहे, कारण की रावसाहेब दानवेने आजपर्यंत कुठं जातीवाद केला नाही किंवा काही केलं नाही। ते भोकरदन जाफराबाद साठी भरपूर काही त्यांनी मोठे प्रोजेक्ट, आता आमच्या गावाजवळूनच रेल्वे चालली जालना जळगाव, खूप मोठा प्रकल्प आणला त्यांनी। त्यामुळे त्यांच्या बाजूने आम्ही त्यांना मतदान करणार आहे, ते निश्चित विजय होते। बाबा तुम्ही कुठले? तुम्ही काय करता? का शेती करतो? बरं, सध्या काय शेतीमध्ये आता? शेतीमध्ये गहू पेरला, गहू आहे, हरभरा आहे। विद्यमान आमदार कोण आहे भोकरदनला? संतोषराव पाटील दानवे। बरं, आता मग निवडून कोण येईल काय वाटतं? संतोषराव दानवे। कशामुळं? विकास कामे केले आमच्या गावाचे, बरं, विकास कामे केले, पाणी अडवलं, पाणी रस्ते केले, वीज आहे, आम्हाला 24 तास वीज भेटते, आम्हाला चांगले कामे केले आमचे। बरं, जरांगे फॅक्टरचा काही प्रभाव होतो पडेल का? आता काही आम्हाला काही नाही, आम्हाला काही त्याची फरक। संतोष दानवे यांनी केलेली कामं काही सांगता येईल? सांगता येईल ना, काही काम केटीवर केले, रोड बांधले, रोड रस्ते केले, समशान रोड त्याला गावामध्ये, ग्रामपंचायत दिली आमच्या गावामध्ये, भरपूर कामे केले आता। बरं, काय व्यवसाय करता? शेती। शेतीत काय सध्या? शेतीत आता गहू, मक्का। शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे का सध्या? नाही। बरं, मग आता सध्या निवडणूक सुरू आहे, प्रत्येक उमेदवार प्रचार करतोय, भोकरदनची काय हवा आहे? नाही, भोकरदन मधला नाही भाई आम्ही। बरं, कुठले? आम्ही गाव शिल्लोड। बरं, तिकडे काय हवा आहे? तिकडं आमची शिवसेना। कोणती शिवसेना?
आपले 70 सेटचे येतील कधी? येते ना अशी गॅरंटी वाटते आम्हाला. बरं बाबा तुम्ही कुठले? अंपत्तीपूर बरं कोणता तालुका? भोकरदन. बरं आमदार कोण आहे तुम्हाला? आम्हाला सगळेच इथं आमदार कोण, तुमचा आमदार कोण? संतोष. बरं आता निवडून कोण येईल मग? आता ते काय सांगता येतं भाऊ आता. बरं शेतकऱ्याच्या मालाच भाव आहे. नाही मग तुम्हाला काय वाटतं इथला आमदार कसा असावा? चांगलाच पाहिजे ना. तुमच्या काय काय अपेक्षा त्यानं पूर्ण केल्या पाहिजे काय वाटतं? काय आता आपल्या एकले काय होतं म्हणले बोलले ना. बरं आता माणसं चांगली दोन्ही पाहुण्याची ती असं काही याला खाली त्याला वर करता येत नाही ना आपल्याला. असं होतं ना. जरांगे फॅक्टरचा काही प्रभाव पडत नाही नाही? नाही काही नाही अंदाज नाही समजा. अंदाज नाही एवढा त्याचा. कुठले तुम्ही? कोपाडा. बरं काय हवा इकडे भोकरदन मध्ये? संतोष बोधानवी. कशामुळे? विकास आहे, कामं केली आहे ना, आणि निवडून तेच येणार आहे. बरं एखादं विकास काम सांगता येईल? आमच्या गावात रोडचं काम चालू आहे, पाण्याचं काम चालू आहे, समाज मंदिरचं काम दिले, किती मोठं कामं झालं. पुन्हा जलजीवनची कामं व्हायली, पुन्हा केटीआरचं काम व्हायले. बेलोरा ते डायरेक्ट लिमगाव पाणी तुंबिले आमच्या गावात. नगदी येडोय ते चोरी लपीचं नाही. दुसऱ्यांनी कामं नाही केले? हा दुसऱ्यांनी कामं नाही केली? करेलच नाही. बरं माझे आमदार करेलच नाही, कामच नाही करेल आमच्या गावात. कोण होते माझे आमदार? चंद्रकांत दानवे. बरं किती वर्ष आमदार होते ते 12 वर्ष त्यांनी 12 वर्षात कामं केली? नाही, एका काम नाही करेल. बरं लाडकी बहीण योजनेचा फायदा सरकारला होईल का? मग 100% होईल. आलेच ना, 7,500 आलेच ना. पुन्हा निराधारच्या पगारीचे येले. आपल्यासोबत अजून काही मंडळी आहेत. 220चं किंवा 220चं ज्याचं जिल्ह्याला होतं वीजचं काय निर्मितीचं 220चं यांनी आणलं. ते बारामतीलाच फक्त ते भोकरदनला आहे. बरं रावसाहेब दानवे इतके दिवस सत्तेमध्ये होते, त्यांनी कामं नाही केली का? कायचे कामं केले? काय कामं केले? एखादा मला सांगा साहेब, या भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मक्का पिकती. का आणलं नाही मक्का प्रक्रिया केंद्र? सगळ्यात जास्त कापूस पिकतोय, त्याला स्टेपल जास्त आहे. का आणलं नाही सुतगिरणीचा विषय? का नाही? एक रंगनाथ पाटील, आदरणीय कैलासवासी रंगनाथरावजी पाटील याचा कारखाना घेतला, ती पिठाची गिरणी मध्ये चालती. असा कारखाना चालतो ते. काही नाही, तसं काहीच नाही. त्याचा स्वतःच विकास केला त्यानं, जनतेचा विकास केला नाही, काही नाही. इतके लोक बगार लागण्याची बोल राहिली, त्याला पर्यायी भेटू राहिल्या. मतदारसंघाचा विकास नाही केला? पुढे काय केला? आणि केला रोड फिरतो त्याला ते मिळते म्हणून केला. आपल्या सोबत एक काका आहेत. काय विकास केला ठोस संतोष दानवेंनी सांगता येईल? सांगासारखं एकही विकास काहीच विकास नाही सांगासारखं. बरं मग चंद्रकांत दानवेंनी काय केलं? चंद्रकांत दानवे खास पहिले जर कधी मूळ जर विकास असं जर मूळ असेल तर चंद्रकांत दानवेनेच विकासाची सुरुवात केली इथं भोकरदनला. पहिले रस्ते नव्हते, रोड नव्हते, डांबरीकरण जे पहिले शेवटी शिमटीकरण हे जे रोडचे कामं जे चालू केले ते सुरुवातीपासून चंद्रकांत दानवेनेच आणले लाईन इथं. बरं मग रावसाहेब दानवे निवडून कसे आले इतके दिवस? निवडून अशी भूलतापावर. कोणत्या भूलतापा मारल्या त्यांनी? याच मी असं आहे, मी तसं आहे, मी मला काय याच काय म्हातारी म्हणते डिलिव्हरी करणारी बाई कोणती नेत्याची. हा दुसरं काही नाही. ते सांगतात की आम्ही विकास काम भरपूर केले भोकर. कोणता विकास येतो आता इथून अब्दुल सत्तार साहेबांनी 2 पाईपलाईन इथून शिल्लोडला याच एक बी नाही, पाणी नाही प्यायला या लोकायला. सध्या मराठा आरक्षणचा प्रश्न खूप गाजतोय. जरांगे पाटलाचा काही प्रभाव मतदारसंघात पडेल? 100%. बरं जरांगे पाटलाचा फटका कोणाला बसेल? महायुतीला. बरं म्हणजे आता संतोष दानवेला. हो बरं त्याचा फायदा चंद्रकांत दानवे होईल असं तुमचं म्हणणं आहे? 100%. बरं संतोष दानवे यांनी शहराचा म्हणा किंवा तालुक्याचा म्हणा किंवा मतदारसंघाचा म्हणा विकास नाही केला? नाही काही विकास नाही केला त्यांनी काय रोड नवे रोड खणणं चालू केले. त्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे, भावाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्या काकाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्या नाताचा कॉन्ट्रॅक्ट आहे. सारे कॉन्ट्रॅक्ट त्याच्या घराचे ते रोड करते, त्याचे वाळूचे टिप्पर त्याच्याहून जाते, ते रोड फुटते, पुन्हा तेच तयार करते, डबल रोड करते. मग राज्य सरकार म्हणतं लाडकी बहीण योजना आणली, त्या लाडकी बहीण योजनेचा काही फायदा होणार नाही का? 1500 रुपये देतात ते म्हणले. योजना आणली तर चांगलं झालं. लाडकी बहीण योजना आणली तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचा आणखीन त्याला पैसे देते आला. पण ज्या गॅसचे त्या गॅस सिलेंडरचे जे भाव वाढवले. बोला साहेब बोला. महागाई वाढून टाकली ना. लाडकी बहीण तर आणली, पण आता हे भाव कुठे गेले, त्यामुळे जनता बी खूप त्रस्त याला. संतोष दानवेला हो, कमा युतीला हो. जनता कशामुळे त्रस्त आहे? काय कारण आहे जनता त्रस्त होण्याचं कारण? जनता त्रस्त व्हायचे कारण साहेब हे घराची जे बी साहित्य समजा आपले लागणारे, जसं खायचं तेल झालं, साखर झाली,
पेट्रोल डिझेल या सर्व गोष्टी मागलेल्या आहेत आणि राहिलेली यांची हुकुमशाही पुन्हा कोणाची हुकुमशाही? हेच आपले माजी खासदार साहेब, आमदार साहेब. म्हणजे रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांची हुकुमशाही मतदारसंघात. बार म्हणजे काय काय हुकुमशाही केली एखादं सांगता येईल का? हुकुमशाही सर मागच आमच्या इकडं आता हे भांडे गिंडे वाटप झाली, यात बी त्यांच्याच कार्यालयामध्ये ते भांडे होते, अवतार कार्यालयामध्ये काहीच नव्हते. म्हणजे बरेच अजून कमीत कमी 10,000 लोक असे आहे कामगाराचे का जे लोक प्रत्येक सुविधापासून वंचित आहे. बरेच जे कामगार लोक आहे समजा यांच्या या गोष्टीमुळे लोक लय नाराज आहे. कोणत्या गोष्टीमुळे? हे भांडे भेटले लोकांना, अजून बरेच लोकांना भेटले नाही. जे समजून घ्या, जे प्रॉपर भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे ते बरं, जरांगे फॅक्टरचा काही प्रभाव 100% राहिले. कोणाच्या बाजूने राहील? आता ते सत्तेच्या बाजूला राहणार नाही सर, एवढंच सांगू शकतो. जी सत्ता चालू आहे ना आता याच्या बाजूलाच राहणार. मग कोण निवडून येईल? इकडं तर अन्नाचीच गॅरंटी वाटते आम्हाला. कोणते अण्णा? अण्णा चंद्रकांत दानवे असं वाटतं का यावेळेस निघते. त्यांचाच कळ आहे आपल्या मतदारसंघात. हे काका आपल्या सोबत आहेत, कुठले तुम्ही? मी बाबुळगाव. बरं, काय करता तुम्ही व्यवसाय? शेतकरी. शेतात काय आहे तुमच्या शेतात? आमच्या शेतात सोयाबीनची सरडी, कापूस पण आहे, तोही वाया गेला कशामुळे? अतिवृष्टीमुळं. बरं, मग अतिवृष्टीची मदत काही भेटली का? नाही, त्यांनी या सरकारने आश्वासन दिलं, बरं, पण आम्ही यांना एकच बोलतोय की आम्हाला PM CM नको, आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्यांना भाव वाढवून द्या. आता सध्या निवडणूक सुरू आहे भोकरदन मध्ये. चंद्रकांत दानवे उभा आहे, रावसाहेब दानवेचा पुत्र संतोष दानवे हे देखील उभा आहे. बरं, काय हवाय नेमकी, मग काय वाटतं तुम्हाला? वातावरण आता सरकारच्या विरोधात आहे. कोणत्या सरकारचे? आता सरकार कुठलं आहे? तुम्ही शेतामालाला भाव द्या, कापसाला भाव द्या, तुमचं यांचं सरकार येतं. पण हे आता आश्वासन देत आहे 7,000 सोयाबीनला भाव देऊ, 12,000 देऊ. म्हणजे सत्तेत असताना मोदी सरकार असताना त्यांनी अगोदर द्यायला पाहिजे ना, आणि आताही देऊ शकता उद्या ते. आजची तारीख काय आहे? आज तारीख काय आहे? तुम्ही बोला तुम्ही. आजची तारीख काय आहे? उद्या टाका ना पैसे शेतकऱ्यांना, विमाचे पैसे देऊन टाका. बरोबर आहे का? ठीक आहे. मग कोणाच्या बाजूने वातावरण सध्या भोकरदन मध्ये? कोणाच्या बाजूने वातावरण तर तुतारीचे म्हणता लोक. कशामुळं? सरकारमुळं. शेतकऱ्यांना भाव नाही, सर्वसामान्य लोक नाराज आहे. कुणावर नाराज आहे? संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यावरती नाराज लोक. संतोष दानवेवर नाराज आहे म्हणजे रावसाहेब दानवे पडले ना. हो, बरं, मग रावसाहेब दानवे पराभूत झाले, त्यानंतर तर संतोष दानवे सुद्धा पराभूत होतील का? शक्यता दाट आहे. कशामुळे? नेमकं काय कारण त्यांचं पराभूत? मालाला भाव नाही, सरकारवर लोक नाराज आहे. आणि कमीत कमी पीक विमा तरी द्यायला पाहिजे ना. खरं कुठे? तुम्ही मतदारसंघातले कोणते मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लागले नाही सांगू शकता? नाही, रस्त्याने पोट नाही भरत ते लोकांचं, रस्त्याने पोट नाही भरत. सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबाला काय पाहिजे की शेती मालाला 75% आपला हा शेतकरी आहे. शेतकरी सुखी. पण सरकार सांगतंय की हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे. कोणतं ठोस काम आहे सांगता येईल का तुम्हाला? लाडकी बहिणीचे. बरं, दुसरं त्या जलजीवनचं काम केलं त्याने. आमच्या इथे सोलार, स्वतः मला सोलारचं काम, सोलारवर माझी मोटर चालू आहे आता. लाईनीचं काम चांगल्या प्रकारे करू आले ते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला सोलार देऊ राहिले. आणि ते सोलरमुळे आता राज्यभराचं काम नाही पडलं. दिवसात ताणत गेला पाणी लावून द्यायचं काम पडलं तरी काही अडचण. काय नाव आहे तुझं? माझा अजय गजानन साबळे, राहणार कारखेडा. बरं, आमदार कोण आहे? आमदार आपल्याला सध्या संतोष भोये. बरं, आता सध्या निवडणुकीची हवा सुरू आहे, कोण येईल निवडून? 100% संतोष भोये निवडून आहे. कशामुळे? विकास आहे, भरपूर विकास कामं केले, रस्ते केले. आमच्या गावात समजा, आमच्या गावात सांगायचं झालं तर एक स्मशानभूमी दिली आणि विहीर खणून तुझं शिक्षण काय चालू आहे? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. तरुणाचे काही प्रश्न सोडले? बिलकुल, कोणते प्रश्न? भरपूर गावात समजा जिम दिली त्यांना, म्हणजे ग्राउंड करून दिले पाळण्यासाठी, रनिंगसाठी. जिम दिली म्हणजे सगळे प्रश्न सोडले? नाही, नोकरी समजा त्यांनी बरेचसे समजा हे चालू काय म्हणतात वाचनालय चालू केलेले आहे. भरपूर असे विकास काम आहे. सरकार सांगायचं झालं समजा महायुती सरकार नंबर 1 सरकार आहे.
त्यांनी आपण भोकरदन बद्दल बोलतोय. ठीक आहे हा, पण तर मग कोणाची हवा आहे भोकर? 100% संतोष भाऊ 101% निवडून येईल. मग रावसाहेब दानवे खासदारकीला कसे पडले? त्यांचं थोडं म्हणजे जरांगी फॅक्टरचा फटका बसला असं वाटतं आम्हाला. मग तेव्हा जरांगे फॅक्टरचा फटका बसला, आता बसेल? नाही आता नाही बसला, बिलकुल नाही. का नाही बसणार? जरांगे पाटलांनी सांगितलं की जशी लोकसभेला पाडापाडी केली तशी विधानसभेला करा. नाही बिलकुल नाही. म्हणजे लोकांना समजलेलं आहे आता की आपण गलती, लोक खूप सांगू लागले होता की आपण खूप मोठी गलती केलेली आहे खासदार साहेबाला मतदान न करून. खूप लोक सुधारले आता. म्हणजे आम्ही बाहेर जातो जाफराबाद तालुक्यात पण भाऊची खूपच हवा आहे. 100% भाऊ निवडून येईल संतोष भाऊ, 100%. बेलोरा. बर, काय हवाय भोकरदन? कोण आमदार आहे, कोण होईल निवडून? एवढं नाही सांगू शकत, पण आपल्यासारखं बर, आमदार कसा असला पाहिजे मग तुम्हाला? ते नाही सांगू शकत. तुमच्या शेतमालाला भाव आहे का? नाही, मग भावाला पाहिजे असं आमदार व्हायला पाहिजे. मग कोण यायला पाहिजे? संतोष दानवे उभे नाही, आहे आणि आता चंद्रकांत- एवढं नाही सांगू शकत आपण. आपल्यात काही ताकद नाही एवढी, सुमरण शक्ती नाही. मला एक आकडा येत नाही काय याचा, तुम्ही काय सांगू शकता? नाही, तुम्हाला दोघांपैकी कोण आमदार निवडून येईल वाटतो? संतोष दानवे की चंद्रकांत? एवढं सांगू शकत नाही. ताकदच कुठले काका? तुम्ही भोकरदनचेच का? बर, भोकरदन काय हवा आहे? पत्रकार मी काय बोलणार. तुम्ही कुठले? बर, तुम्हाला आमदार कोण आहे? आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्या ठिकाणी. कुठले बाबा? आम्ही मासम बोलतो. बर, कोणता तालुका? बस हा तालुका. बर, आमदार कोण आहे मग? आमदार आता काय सांगता येतं बाबा, दोघांतून कोणी येऊ शकतं. बर, तरी अंदाज तुमचा? आमचा अंदाज आहे की बाबा हे ते संतोष दानवे. कशामुळं? आणि विकास कामात ते आहे, पहिले आमदार आहे जुने, त्याच्यामुळे असं येऊ शकतं बाबा. बर, असं काय काय कामं केले सांगता येईल का? कामात बरेच केले. आमच्या इथं बरेच कामं झालेले आहे. असं पाण्याची टाकी वगैरे झाले, रोडचे कामं झालेले, स्मशानभूमी दिलेले, कट्टे वगैरे तयार झालेले. अशा पद्धतीनं सांगू शकतो. मग आता गावाच्या पब्लिकच्या मनावर असतात. बरेच जे कामगार लोक आहे समजा, की यांच्या या गोष्टीमुळे लोक लय नाराज आहेत. कोणत्या गोष्टीमुळे? हे भांडे भेटले लोकांना, अजून बरेच लोकांना भेटले नाही. जे समजून घ्या, जे प्रॉपर भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याकडे ते बरं, जरांगे फॅक्टरचा काही प्रभाव 100% राहिले. कोणाच्या बाजूने राहील? आता ते सत्तेच्या बाजूला राहणार नाही सर, एवढंच सांगू शकतो. जी सत्ता चालू आहे ना आता, याच्या बाजूलाच राहणार. बरं, मग कोण निवडून येईल? इकडं तर अन्नाचीच गॅरंटी वाटते आम्हाला. कोणत्या अण्णा? अण्णा चंद्रकांत चंद्रकांत दानवे. असं वाटतं का यावेळेस निघते. त्यांचाच कळ आहे आपल्या मतदारसंघात. हे काका आपल्या सोबत आहेत. कुठले तुम्ही? मी बाबुळगाव. बरं, काय करता तुम्ही व्यवसाय? शेतकरी. शेतात काय आहे तुमच्या शेतात? आमच्या शेतात सोयाबीनची सरडी, कापूस पण आहे, तोही वाया गेला कशामुळे? अतिवृष्टीमुळं. बरं, मग अतिवृष्टीची मदत काही भेटली का? नाही, यांनी या सरकारने आश्वासन दिलं, बरं, पण आम्ही यांना एकच बोलतोय की आम्हाला PM CM नको, आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्यांना भाव वाढवून द्या. बरं. आता सध्या निवडणूक सुरू आहे भोकरदन मध्ये. चंद्रकांत दानवे उभा आहे, रावसाहेब दानवेचा पुत्र संतोष दानवे हे देखील उभा आहे. बरं, काय हवाय नेमकी? मग काय वाटतं तुम्हाला? वातावरण आता सरकारच्या विरोधात आहे. कोणत्या सरकारचे? आता सरकार कुठलंय? तुम्ही शेतामालाला भाव द्या, कापसाला भाव द्या, तुमचं यांचं सरकार येतं. पण हे आता आश्वासन देत आहे 7,000 सोयाबीनला भाव देऊ, 12,000 देऊ. म्हणजे सत्तेत असताना मोदी सरकार असताना त्यांनी अगोदर द्यायला पाहिजे ना. आणि आताही देऊ शकता उद्या ते. आजची तारीख काय आहे? 5 तारीख काय आहे? तुम्ही बोला तुम्ही. आजची तारीख काय आहे? उद्या टाका ना पैसे शेतकऱ्यांना, विमाचे पैसे देऊन टाका. बरोबर आहे का? ठीक आहे. मग कोणाच्या बाजूने वातावरण सध्या भोकरदन मध्ये? कोणाच्या बाजूने वातावरण तर तुतारीचे म्हणता लोक. कशामुळं? सरकारमुळं. शेतकऱ्यांना भाव नाही, सर्वसामान्य लोक नाराज आहे. कुणावर नाराज आहे? संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यावरती नाराज आहे लोक. संतोष दानवेवर नाराज आहे म्हणजे रावसाहेब दानवे पडले ना. हो, बरं, मग रावसाहेब दानवे पराभूत झाले, त्यानंतर संतोष दानवे सुद्धा पराभूत होतील का? शक्यता दाट आहे. कशामुळे? नेमकं काय कारण त्यांचं पराभूत? मालाला भाव नाही,
सरकारवर लोक नाराज आहेत आणि कमीत कमी पीक विमा तरी द्यायला पाहिजे ना. खरे कुठे तुम्ही मतदारसंघातले कोणते मूलभूत प्रश्न आहेत ते मार्गी लागले नाही सांगू शकता? नाही, रस्त्याने पोट नाही भरत ते लोकांचं, रस्त्याने पोट नाही भरत. सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबाला काय पाहिजे की शेतीमालाला 75% आपला हा शेतकरी आहे. शेतकरी सुखी. पण सरकार सांगतंय की हे सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे, सर्वसामान्याचं सरकार आहे. द्या ना आमच्या मालाला भाव. शेतकरी सुखी तर संपूर्ण जग सुखी अशी म्हण आहे. शेतकरी सुखी तर संपूर्ण जग सुखी. 75% शेतकरी आहे. तुम्ही 7वा वेतन आयोग लावता कर्मचाऱ्यांना, 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना तुम्ही लावता, पण शेतकऱ्यांसाठी काय वेतन आयोग लागू करत नाही तुम्ही? तर नक्कीच हे होते भोकरदन शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि यांनी भोकरदन शहरातील नेमक्या काय प्रश्न होते, मूलभूत समस्या काय, मतदारसंघातले कोणते प्रश्न प्रलंबित आहे या संबंधी सर्व प्रतिक्रिया टीव्ही मराठीशी बोलताना दिल्या. त्यामुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण दानवे बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, टीव्ही मराठी, भोकरदन, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.